विद्यार्थी सुरक्षेसाठी आखलेल्या उपाययोजनांचा अहवाल सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे शाळांना आदेश. अहवाल 9 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करण्याचे न्यायालयाचे आदेश. सरकारी संकेतस्थळ अद्याप जनतेसाठी खुले नसल्याची बाब समोर. अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा विरुद्ध ईडी कारवाई. मुंबई आणि इंदूरमधील 6 ठिकाणी छापे. परदेशात बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याचा आरोप. ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे दर गगनाला भिडले. सोन्याच्या दराने 1,20,000चा टप्पा ओलांडला. दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता. भारताच्या सोन्याच्या साठ्यात वाढ. देशातील सोन्याचे मूल्य 30 लाख कोटींवर पोहोचले. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पात काही मच्छीमार बाधित होत आहेत. बाधित मच्छीमारांना मोबदल्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. 31 ऑक्टोबरपर्यंत संधी. मराठीला अभिजात दर्जा मिळाला पण लाभ शून्य. 1 पैसा मिळाला नसतानाही राज्य सरकार साजरा करणार सप्ताह. लातूरात पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालयाचे चित्र प्रदर्शन. प्रदर्शनातून जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीतून थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार. यंदा गोकुळचा उच्चांकी अंतिम दूध दर फरक. आज 136 कोटी 3 लाख रुपयांची उच्चांकी रक्कम दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा होणार. सुमारे 5 लाख दूध उत्पादकांना दिवाळी भेट. एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय. दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार. शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता भाडेवाढ असणार. स्वयंचलित दरवाजा असलेला महिला लोकल डबा तयार. महाव्यवस्थापकांकडून पाहणी. मराठवाड्यातील पावसामुळे एसटीच्या प्रवासी आणि उत्पादनात आता लक्षणीय घट. बुलेट ट्रेनची 8 स्थानकं जवळपास पूर्ण. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेमार्फत 20 विशेष गाड्या चालवण्यात येणार. उल्हासनगरमध्ये नागरी सुविधा महानगरपालिकेकडून पुरवल्या न गेल्यामुळे नागरिकांचं आंदोलन. आयुक्तांच्या नावानं नागरिकांनी स्वतःवर मारली आसूड. पालघरमधील जव्हार येथे आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन. अनुसूचित जमातीत बंजारा आणि धनगर समाजाचा समावेश करण्याची मागणी. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर वृद्धाचा आत्मदहनाचा प्रयत्न. नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांविरोधात निदर्शने. पालिका आणि पोलीस मदत न करत असल्याचा आरोप. मंत्रालय परिसरातील पोलिसांनी वृद्धाला घेतलं ताब्यात. बीडमधील अंबाजोगाईत शेतकरी आक्रमक. कर्जमाफीसाठी भव्य बैलगाडी मोर्चा. पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. आंदोलकांची मागणी. पुढील 3-4 दिवसात नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार. 3-4 दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यामध्ये जमा होणार रक्कम. प्रधान सचिव विनीता सिंघल यांची माहिती. लडाखमधील तरुणांच्या मनातली आग पाहून भारतातील हुकुमशाह घाबरले. लटपटू लागले आणि गांधीवादी वांगचुक यांना अटक केली. ब्रिटिशांनी यापेक्षा वेगळे काय केले होते? सामनातून केंद्र सरकारवर टीका. रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद संपण्याची चिन्ह दिसेना. सुनील तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे यांच्यावर घणाघात. भगवान भक्तिगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष. सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. गोपीचंद पडळकर यांच्याकडून दसरा मेळाव्याचे आयोजन. प्रसिद्ध बिरोबा मंदिराच्या बनात दसरा मेळावा. धनगर आरक्षणाबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष. शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. पावसाचं सावट असल्याने आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार मेळावा.
ठाकरेंचा दसरा मेळावा, सत्ताधाऱ्यांची टीका. दसरा मेळाव्याला राहुल गांधी, ओबीसींना बोलवावं. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर निशाणा. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान. संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्याला मदतीचा हात. खासदार धनंजय महाडिकांकडून मराठवाड्याला मदत. पूरग्रस्तांना संसार उपयोगी वस्तू पाठवल्या. खासदार सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन सरकारला केलंय. सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. पंढरपूरमध्ये रेशन धान्याचा काळा बाजार. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समोर आणला प्रकार. पकडलेला रेशनचा माल बेकायदेशीरच. नायब तहसीलदार बालाजी कुदलवाड यांची माहिती. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग धावून आले. राज्यातील सगळे अधिकारी कर्मचारी यांचा 1 दिवसाचा पगार शेतकऱ्यांना मदतीसाठी देणार अशी माहिती कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिली आहे. 1.25 ते 1.5 कोटी एकर शेतकऱ्यांचं नुकसान. शेती नुकसानीच्या पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. ऊस गाळप हंगामासंदर्भात आढावा बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक. यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार. हर्षवर्धन पाटील यांची माहिती. शेतकऱ्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. मंत्री गोगावलेंच्या मतदारसंघात खासदार सुनील तटकरेंची बैठक. नागरिकांनी कामातील गैरव्यवहाराचा वाचला पाढा. सुनील तटकरेंनी दिले चौकशीचे आदेश. अनेक योजनांचा बोजवारा उडाल्याचं बैठकीत चित्र. सोलापूरमध्ये राज्यातील आमदारांचा 1 वर्षाचा पगार कपात करून पूरग्रस्त भागांना देण्यात यावा. किरण साठेंची राज्य सरकारकडे मागणी. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ठाण्यातील वज्रेश्वरी मंदिरात नवरात्र उत्सवाचा उत्साह. दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. अष्टमीच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबईतील लोकल गाडीमध्ये रंगला महिलांचा गरबा. सकाळी 5:30 वाजता महिलांचा रेल्वे डब्यात गरबा. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या नगर प्रदक्षिणेत झळकले कोल्हापुरातील प्रश्न लवकर सुटावे यासाठी कोल्हापूरकरांचं आई अंबाबाईला साकडं. प्रदक्षिणेत खराब रस्ते, पाणी, स्वच्छतेसह आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष वेधणारे फलक. साताऱ्यामधील आपटी गावात शतकापूर्वीची कामगत परंपरा. नवरात्र उत्सव उत्साहात साजरी. गावकऱ्यांचा एकत्रित सहभाग. साताऱ्यातील अजिंक्य नवरात्र उत्सव मंडळाची पूरग्रस्तांना मदत. रोख रक्कम, ज्वारी, गहू, साड्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत म्हणून सुपूर्द. राज्यात यंदा पाऊस डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता. सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. हवामान खात्याने डिसेंबरपर्यंत वर्तवला पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार. मुंबईच्या राजाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात. 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय. गणेशोत्सव मंडळाची पूरग्रस्तांना आर्थिक मदत. पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिकांचं नुकसान. तब्बल 52 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. एकट्या सप्टेंबर महिन्यामध्ये 26 लाख हेक्टरचे नुकसान. सोलापुरातील सीना नदीच्या महापुरामुळे हजारो कुटुंबावर शोककळा. विविध सामाजिक संस्थांकडून हजारो पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. बुलढाण्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा. मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाब खरात यांचं आवाहन.
बीडच्या गेवराई तालुक्याला पावसाचा फटका. नागझरी गावात शिरलं गोदावरीचं पाणी. नदीचं पाणी गावात शिरल्याने नागरिकांचे हाल. पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे खराब. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान. सरकारने पैसे न देता आमची जमीन दुरुस्त करून द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. शेतामध्ये पाणी साचलं. मोसंबीसह कपाशीचं नुकसान. पैठणमध्ये पिकांचं नुकसान. शेतकरी संकटात. नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. पावसाचा झेंडूच्या फुलांना फटका. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आधीच सोयाबीन नैसर्गिक आपत्तीचा तडाखा. त्यात कपाशीच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका. हिंगोलीत पुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमधील काही शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा. संकट काळात कोणतीही कर्जवसुली नको. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं बँकांना आवाहन. शेतकरी संकटात असताना बँकांकडून कर्जवसुलीसाठी तगादा. धाराशिवच्या संजितपूर गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा. हिंगोलीतही कर्जवसुलीसाठी बँकांचा तगादा. बँकांकडून शेतकऱ्यांचा छळ. शेतकऱ्यांचं खातं बँकांनी केलं होल्ड. पीक कर्जासाठी देखील बँकांची टाळाटाळ. हिंगोलीत सेनगावच्या वेलतुरा गावात 2 गटात तुफान हाणामारी. दगडफेक करत मारहाण केल्याची घटना. मारहाणी 17 ते 18 जण जखमी. मारहाणीचं कारण अस्पष्ट. भंडाऱ्यामध्ये सोने चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकानं केली अटक. चोरट्यांकडून एकूण 8,90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी. दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर. मध्य प्रदेशात विचित्र तापाची साथ. 2 महिन्यात 6 मुलांचा मृत्यू. आजाराचे निदान होत नसल्याने प्रशासन चिंतित. लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवाद्यांच्या यादीत. कॅनडा सरकारची घोषणा. क्रिकेटर अभिषेक शर्मा बहिणीच्या लग्नासाठी पंजाबमध्ये. युवराज सिंग सोबत फ्लाईटमध्ये फोटो शेअर केले. लुधियानामध्ये आज शगुन समारंभ. ऑलिम्पियन दीपक पुनियाची रिंग सेरेमनी. बहादूरगडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. बीडमध्ये शृंगेरी देवी गडावर लाखो भाविक भक्तांनी घेतलं दर्शन. ब्रह्मगाव येथील शृंगेरी देवीच्या गाभाऱ्यात 2 देवीच्या मूर्ती. नवमी अष्टमी निमित्त होम हवनचं आयोजन. भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. पुण्यातील पंचायतन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. महिलांनी देवीची आरती करत पारंपरिक नृत्य केलं सादर. मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील जरीवालाची आई कुलस्वामींनी अंबाबाईचा नवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा. देवीच्या कार्यक्रमात पारंपरिक नृत्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. देवीची मूर्ती संपूर्णपणे कागदाच्या लगद्यापासून साकारली. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 8 येथील सिग्नल अपघातांचा हॉटस्पॉट. कंटेनर आणि दुचाकीचा अपघात. अपघातात तरुणाचा मृत्यू. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याने युवकाची आत्महत्या. वणीत 13 दिवसांपासून युवक बेपत्ता. कुजलेल्या स्थितीत आढळला तरुणाचा मृतदेह. नांदेडमध्ये व्यापाऱ्यांनी दररोज 10,000 रुपयाची खंडणी द्यावी लागेल. गुंडांची मागणी. गुंडांकडून व्यापाऱ्यांना जबर मारहाण. पोलिसांनी गुंडांना घेतलं ताब्यात. अंधेरी सहारो रोडवरती P&T कॉलनीतील इमारतीचा स्लॅब कोसळला. इमारतीतील कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण. सुदैवाने जीवितहानी नाही. सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जबाजारी आणि सततच्या नापिकामुळे शेतकऱ्याची आत्महत्या.
जळगावच्या 40 गावात भाजी मंडई पुलावरून अपंग तरुणाची नदीत उडी, आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधकार्य सुरू. चंद्रपूरमध्ये ट्रकचा अपघात, ट्रकच्या अपघातात दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. खेडी गोंडपिंपरी मार्गावरील घटना. 2 वर्षांची चिमुकली नदीत वाहून गेल्याची घटना उघडकीस. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना. अंगणात खेळत असताना शेजारील नदीत वाहून गेल्याची माहिती. पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, रस्त्यावर खड्डा समोर आल्याने कारचा अपघात. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये तलाठी पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवत 2 तरुणांची 20 लाखांची फसवणूक. MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीत विद्युत खांबांवर लावणाऱ्या अॅल्युमिनियमच्या तारा चोरीला. तारा चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. कारवाईत 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींकडून 2 गावठी पिस्तुलांसह 10 काडतुसे आणि 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. गोंदियात बाजार समितीच्या सभापतीसह लिपिकाला अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. 1.5 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना घेतलं ताब्यात. हिंगोलीत पैशाच्या कारणावरून सासूची हत्या. जावयाला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गोवा बनावट दारू घेऊन जाणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापूर क्राईम ब्रांचची मोठी कारवाई. 1,17,00,000चा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईमध्ये वेश्या व्यवसाय रॅकेट उघड. मसाज पार्लरच्या नावाने सुरू होतं रॅकेट. मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश. कारवाईत 15 महिलांची सुटका. नवी मुंबईमध्ये कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या. या प्रकरणी NIRI पोलिसांची कारवाई. आरोपीला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.